नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये जेव्हा आता विद्याधर पोलिसांना घेऊन आलेला आहे तेव्हा तो युगंधरवर आरोप करत आहे. तेव्हा आता युगंधर उठतो आणि युगंधर म्हणतो की हे पग, तुझ्याकडे जर आता एकही पुरावा असला तर मात्र तो पुरावा दे आणि माझ्या विरोधात कारवाई करूनच दाखव मी गुन्हेगार आहे म्हणून. परंतु आता जर तुझ्याकडे पुरावा नाही निघाला तर मात्र मी तुझ्यावर असा आबरू नुकसानीचा दावा ठोकवतो, म्हणजे अख्खं आयुष्य आहे तर ती तुझं कोठडीत सडेल. तर ठीक आहे का असं विचारतो. तेव्हा लगेच आता विद्याधर तोऱ्यातच म्हणतो की ठीक आहे विद्याधर निंबाळकर, तुला जर स्वतःचीच आबरू वेशीवर टांगायची असेल तर मात्र हे सर्व ठीक आहे, मी सुद्धा तयार आहे. पोलिसांना तुझ्या विरुद्ध कोळसा करायला लावेल आणि काही झालं तरी मात्र तरी सुद्धा यामधली जे काही पुरावे आहे तर ते पुरावे मी पोलिसांना नक्कीच सापडायला लावेल. काहीतरी पुरावा असा शोधूनच देईल आणि मग बघूयात की तुझा हा जो काही रुबाब आहे ना तो कसा टिकतो ते. तेव्हा युगंधर म्हणतो की अरे तू अशा हवेत बाता मारू नकोस, अगोदर पुरावा तर घेऊन ये आणि मग त्यानंतर बोलूयात आपण. त्यानंतर मात्र आता विद्याधर खूपच भडकतो. तो लगेच आता पोलिसांना म्हणतो की इन्स्पेक्टर, तुम्ही काय इथे बघत बसले, जा लवकर आत्ताच्या आत्ता पुरावे घेऊन ये म्हणून पोलिसांनाच धमकावतो आणि म्हणतो की आजच्या आज याला अटक झालीच पाहिजे. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ठीक आहे, आजपासूनच आम्ही आता याचा जे काही शोध आहे पुरावा शोधायला सुरुवात करतो. ठीक आहे असे बोलून आता इन्स्पेक्टर साहेब निघून जातात. त्यानंतर विद्याधर मात्र आता सगळ्यांना म्हणतो, तुम्ही सगळ्यांनी मात्र आता कान उघडे ठेवून ऐकायचं, कारण आता ह्या युगंधरची उलटी गिनती सुरू झालेली आहे आणि लवकरच मात्र हा माणूस तुरुंगात जाणार आहे. हे सर्व तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहणार आहे. किंवा युगंधर म्हणतो की अरे शहाणी माणसं जे असतात ना तर ती युद्ध सुरू होण्याच्या अगोदर कधी आपला निकाल सांगत नसतात. आणि तू अगोदर जिंकून तर दाखव, मग नंतर आपण निवांत बसून बोलूयात. चला शिर्के, असे बोलून आता युगंधर मात्र शिर्केंना घेऊन आपल्या रूममध्ये निघून जातो. प्रोजेक्टबद्दल त्यांना काहीतरी आता ठरवायचं असतं. त्यानंतर मात्र आता विद्याधर आणखीनच पेटलेला असतो. त्याला पुन्हा मात्र जो काही त्याचा बॉम्ब ब्लास्ट झालेला आहे ते सगळं काही आठवतो. तो क्षण त्याला परत आठवतो, त्यामुळे तो आणखीनच भडकलेला असतो. त्यानंतर मात्र युगंधर आणि शिर्के जेव्हा आता आलेले आहे तर शिल्पा लगेच रागातच आता युगंधरच्या रूममध्ये येते आणि युगंधरला म्हणते, अरे काय झालं नक्की तुला युगंधर, अरे तो आता त्याच्या गाडीमध्ये बॉम्ब ब्लास्ट घडून आणला, अरे तुला कळतं का सख्या भावाच्या जीवावर तू उठलास, काय वागतोस युगंधर तू, आणि नक्की काय झालं तुला, अरे तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. त्यावरती आता युगंधर म्हणतो की कारण त्याने जे काही आनंदीच्या सोबत केलेलं आहे त्याचं उत्तर त्याला त्याच्या भाषेतच देणार खूपच गरजेचं होतं, कारण त्याने आनंदीला कुकरचा जो काही बॉम्ब ब्लास्ट घडून आणलेला आहे तो सगळं मला माहिती होतं. हे सर्व काही ऐकल्यानंतर आता शिल्पाची तर बोलती बंद होते, कारण तिला माहिती आहे की विद्याधरने काय केलेलं आहे म्हणून. युगंधर आता भडकावून म्हणतो की कुकरचा जो काही बॉम्ब ब्लास्ट आहे तो मात्र किचनमध्ये घडून त्याने निष्पाप मुलीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा शिल्पा तोरेतच रागाने म्हणते की त्या आनंदीसाठी तू सख्या भावाच्या जीवावर त्याला मारायला निघाला होतास का, अरे तुला कुटुंबाची काळजी कशी नाही, तू इतका क्रूर कसं वागू शकतोस. किंवा युगंधर म्हणतो की हे बघ, मी त्याला मारायला गेलो नव्हतो, इतका कच्चा खेळाडू नाही हा युगंधर निंबाळकर, तो दणका तर किरकोळ होता. हे सर्व त्याला त्याची लायकी दाखवण्यासाठी मी हे सर्व घडून आणलं, हे सर्व कडक ताकीद देण्यासाठी होतं, कारण विद्याधरने मात्र सुरुवातीपासूनच आनंदीचा मानसिक छळ सुरू केला होता आणि आता मात्र तो थेट तिच्या जीवावर सुटलेला आहे. खरं तर मला आता पश्चातापच होतोय, कारण मी त्याला जिवंत का सोडलंस, मी त्याला तिकडेच संपून टाकायला हवं होतंस. हे ऐकून आता शिल्पाला धक्का बसतो. शिल्पा म्हणते की अरे युगंधर तू काय बोलतोस, अरे हे ऐकून तर मला धक्काच बसतोय. अरे मी त्या विद्याधरला ओळखले, तो शांत नाही बसू शकणार, अरे तो पोलिसात जाईल, तुला कोर्टामध्ये खेचेल, कारण मी विद्याधरला आता समजावून सांगते की त्याची जी काही आता ही त्याने केस नोंदवलेली आहे ती मागे घ्यायला सांगते. तर शिल्पा जायला निघते. तर युगंधर म्हणतो की हे बघ ताई, त्याची काही गरज नाही, कारण तुला विद्याधरची कोणतीही मध्यस्थी करण्याची गरज नाही, हे माझं आणि त्याचं वैयक्तिक भांडण आहे. युगंधर निंबाळकरला मात्र समोर आलेली जी काही परिस्थिती आहे ती कितीही कठीण असली तरी सुद्धा ती परिस्थिती कशी हँडल करायची आणि आता मात्र ती मला चांगलीच माहिती आहे, त्यामुळे ताई तू याच्यामध्ये पडूच नको, ते मला कसं करायचं आहे. युगंधर निंबाळ आता ही परिस्थिती कशी हँडल करतो हे त्याला चांगलं कळतं आणि ताई तू आता जाऊ शकते, कारण शिर्के आणि मला मात्र कंपनीच्या बाबतीत चर्चा करायची आहे. तेव्हा मात्र आनंदी हे सर्व दरवाजाच्या बाहेर उभं राहून ऐकत असते आणि तेवढ्यात मात्र आता आनंदी हे सर्व ऐकत असताना आता शिल्पा तोऱ्यातच बाहेर येते आणि ती आनंदीला बघते, दरवाजा बंद करून घेते आणि आनंदीच्या हाताला धरते आणि म्हणते की काय ग बेशरम, लाज कशी वाटत नाही, आमचं बोलणं इथे चोरून ऐकते, हे जे वादळ घरामध्ये आलेलं आहे ते फक्त तुझ्यामुळेच,
तू ह्या सगळ्याला कारणीभूत आहे, लक्षात ठेव. लक्षात ठेव, जर तो ब्लास्ट झाला असता तर विद्याधरला काही झालं असतं तर युगंधर आयुष्यभर जेलमध्ये राहिला असता. आनंदीच्या गालगुच्छ धरत म्हणते की हे बघ, माझ्या भावांना जर काही झालं तर मात्र मी तुला जिवंत नाही सोडणार, लक्षात ठेव. असे बोलून आता तोऱ्यातच तेथून शिल्पा रागात निघून जाते. त्यानंतर आतमध्ये शिर्के आणि आता युगंधर यांचं कंपनीच्या प्रोजेक्ट बद्दल काहीतरी काम सुरू असतं आणि तेवढ्यात आनंदी बिचारी, तिला वाईट वाटतं, ती तिथेच उभी असते. त्यानंतर शिर्के आणि युगंधर यांचं आता ते काम सुरू असतं. तो लॅपटॉपमध्ये काहीतरी चेक करत असतो प्रोजेक्ट बद्दल. तेवढ्यात शिर्के म्हणतात की मालक साहेब, मला तुमच्याशी एक बोलायचं होतं. म्हणजे हे बघा, या विषयाचं जाऊन द्या, जरा द्विधा विषय आहे त्यामुळे मी तुम्हाला विचारतो. आणि हे बघा मालक साहेब, परिस्थिती खूप बेकार आहे. गाडीच्या ब्लास्टची जर चौकशी मात्र पोलिसांनी सुरू केली, ते पोलीस मात्र आपल्या दरवाजापर्यंत येऊन पोहोचतील. तेव्हा मात्र आता युगंधर म्हणतो की हे बघा शिर्के, काळजी करण्याचे काही कारण नाही आणि घाबरू सुद्धा नका, कारण आता म्हणजे निंबाळकरांच्या घराची जी पायरी आहे ती केव्हा चढायची आणि केव्हा चढायची नाही हे पोलिसांना मात्र चांगलंच माहिती आहे. आणि मात्र तो शिर्केंना विचारतो की कोल्हापूर टेक्सटाईल आहे तर तिथे काम कुठपर्यंत आलं. आणि हे बघा, उशीर व्हायला नको, वेळच्या वेळीच मात्र ही ऑर्डर अगदी व्यवस्थित पोहोचायला हवी. शिर्के म्हणतात की मालक साहेब, आपला 70% माल तयार आहे, उद्या संध्याकाळपर्यंत सगळी डिलिव्हरी होऊन जाईल. तेव्हा युगंधर म्हणतो की 1 नंबर. शिर्के म्हणतात की हे बघा मालक साहेब, हे सर्व होऊन जाईल, परंतु या मॅटरचं काय. किंवा युगंधर म्हणतो की हे बघा, रात्र खूप झालेली आहे, तुम्ही तुमच्या घरी जा, बाकीचे जे काही आहे ते आपण उद्या फॅक्टरीमध्ये बोलूयात. तेव्हा शिर्के म्हणतात की ठीक आहे, येतो मी, पण काही जरी लागले मला फोन करा, मी वकिलांशी एकदा बोलून घेऊ का. तेव्हा युगंधर म्हणतो की मी तुम्हाला निघा म्हटलो ना. तेव्हा आता हो, शिर्के म्हणतो की ठीक आहे आणि फाईल वगैरे घेऊन मी निघतो, असे बोलून आता शिर्के निघून जातात. त्यानंतर मात्र इकडे आनंदी आता अगदी देवघरात आलेली आहे आणि देवाजवळ मात्र ती आता जप करत आहे. अगदी मनोभावाने, अगदी प्रार्थनापूर्वक हा जप तिचा सुरू असतो. आणि तेवढ्यात युगंधर तेथे येतो. युगंधर हे सर्व काही बघतो आणि बघितल्या क्षणी मात्र तो आता आनंदीकडे सारखा बघत असतो. आणि त्यानंतर मात्र आनंदीचा जप हा सुरू आहे. तो आता आनंदीच्या जवळ येतो. आनंदीला विचारतो की एवढ्या रात्री तू कसला जप करते. तेव्हा आता आनंदी आपला जप आहे तर तो पूर्ण करते, नमस्कार वगैरे करते. आणि आनंदी आता युगंधर समोर उभी राहते. तेव्हा युगंधर हाताची घडी घालून तिला विचारतो, तू कुणासाठी जप करत होती. तेव्हा आता आनंदी म्हणते की हे बघा मालक साहेब, सहज करत होते. युगंधर आता म्हणतो की मला माहिती आहे की विद्याधर पासून मला वाचवण्यासाठी तू माझ्यासाठी हा जप करत होतीस तर, आणि मला हेच कळत नाही की तू कुठल्या मातीची बनलेली आहेस. तुला 1000 वेळेस सांगितलं की तुझ्यात आणि माझ्यात फक्त माणुसकीचं नातं आहे, त्या पलीकडे मात्र तुझ्यात आणि माझ्यात काही पण नाही. तरी सुद्धा तू माझा आणि माझ्यामधील जो काही मुलांमधील दुरावा आहे तो दूर करण्यासाठी प्रयत्न करत असते. मी तुला किती वेळेस सांगितलं की आनंदी, अगं तू हे सर्व करू नको, तू कायम आमच्यासाठी झटत असते, प्रयत्न करत असते. माझ्या रक्षणासाठी मात्र अगदी रात्रभर देवापुढे अगदी पदर पसरून प्रार्थना करत बसली. आजकालच्या जगातमध्ये मात्र आपली रक्ताची माणसं आहेत ती सुद्धा इतकं काही करत नसतात. आणि हे फक्त तू आता अशा नात्यासाठी करत आहे की जे नातं फक्त गरजेपुरतं निर्माण झालेलं आहे. तेव्हा आता आनंदी युगंधरचं सगळं काही बोलणं ऐकून घेते आणि म्हणते की मालक साहेब, हे सगळं जे काही आता तुम्ही या सगळ्या नात्याकडे कोणत्या नजरेने पाहतात यावर अवलंबून आहे. काही नाती ही रक्तांच्या नातीपेक्षा, सख्या नातींपेक्षा खूपच मोठी असतात आणि त्या पलीकडची ही सगळी नाती असतात. काही नाती ही आदरातून आणि मनाच्या गाभारातून जन्माला येतात. आणि हे बघा, मी तुमचा आज सुद्धा तितकाच आदर करते. मला माझ्या मनामध्ये तुमच्याविषयी खूपच आदर आहे, कारण आजपर्यंत तुम्ही तुमच्या पत्नीचा तितकाच आदर करता. आणि आज जर समिताताई जिवंत असत्या तर तुमच्यावर जे संकट आज आलेलं आहे तर त्या सुद्धा मात्र त्या संकटाचं निवारण करण्यासाठी तुमच्यासाठी देवघरात असेच जप करत असतात. आणि हे बघा, बहुतेक तुम्हाला याबद्दल माहिती नसेल, माझ्यासाठी, या कुटुंबासाठी, या घरासाठी आणि या घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी, गावातील शेकडो घरांसाठी, गोरगरिबांसाठी खरंच तुम्ही खूप महत्वाचे आहात. तेव्हा आता युगंधर हे सर्व ऐकतो आणि आनंदीला म्हणतो की आनंदी, अगं माणसाने जगामध्ये इतकं सुद्धा चांगलं असू नये. तेव्हा आनंदी म्हणते की एखादा चांगला माणूसच मात्र माणसातील चांगुलपणा हा नीट अगदी बघू शकतो. आणि तेवढ्यात मात्र आता युगंधर तोंड वळवतो आणि म्हणतो की आनंदी, अगं मी चांगला माणूस नाही, मी खूप वाईट माणूस आहे. तेव्हा आनंदी सुद्धा आता मात्र मस्त उत्तर देते की मालक साहेब, हे बघा, तुम्ही चांगले आहात की वाईट आहात हा जो काही मात्र निर्णय आहे तो स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न करू नका. तो निर्णय मात्र तुम्ही आता दुसऱ्यांकडे देऊन टाका ते ठरवण्याचा. आणि हे बघा मालक साहेब, तुम्ही माझ्यासाठी खूपच चांगले आहात. हे ऐकून आता युगंधरचं मन अगदी कंठ त्याचा दाटून येतो. त्याला आनंदीबद्दल आणखीनच प्रेम वाटायला सुरुवात होतं, कारण मात्र आनंदी जे काही बोलून जाते ते मात्र अगदी योग्यच असतं. तेव्हा तो लगेच आता
आपली चप्पल वगैरे घालतो आणि आपल्या रूममध्ये आनंदीकडे बघत निघून जातो. प्रत्येक क्षणाला मात्र आनंदी एका वाक्यातून आता युगंधरचं मन जिंकून घेत असते. त्याच्या मनामध्ये आपली जागा निर्माण करत असते. त्यानंतर मात्र आनंदी आता पुन्हा देवाला नमस्कार करते आणि तिचं जे काही आता जपमाळ आहे ती पुन्हा सुरू करते. आता मनोभावाने ती आता डोळे बंद करून जप तयार करत असते. त्यानंतर आता इकडे विद्याधर आता अगदी गळ्यामध्ये हात वगैरे टांगून बसलेला आहे. तोरातच सगळीकडे डोक्याला हाताला पट्ट्या केलेल्या असतात आणि आता दारू वगैरे पित असतो. आणि आता धनश्री त्याच्या जवळच आहे. धनश्रीचं काहीतरी काम सुरू असतं पण सगळं लक्ष आता विद्याधरकडे असतं. तेव्हा आता विद्याधर मात्र पोलीस स्टेशनला फोन करतो आणि इन्स्पेक्टर साहेबांना विचारतो की काय झालं, कुठपर्यंत काम आलेलं आहे, काही धागादोरा हाती लागला की नाही, काही पुरावा सापडला की नाही, आणि जर तुमच्या काही हाती लागलं नाही तर लवकरात लवकर शोधा. येथे समोर कोण बसलेला आहे तुम्हाला तर चांगलंच माहिती असेल. विद्याधर निंबाळकर म्हणतात मला. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जर माझी गाडी जळू शकते तर मात्र तुमची वर्दी सुद्धा सुरक्षित नाही राहू शकत. तेव्हा आता धनश्री हे सर्व ऐकत असते. तर हा युगंधर पोलिसांना धमकावून कळले का असं विचार, आणि हे बघा जी जळालेली गाडी आहे तर फॉरेनची टीम आहे तर तिकडून चौकशी करून घ्या आणि हे काळं कृत्य कोणी केलेलं आहे त्याच्या विरोधात जे काही पुरावे आहे ते लवकरात लवकर गोळा करा आणि त्या माणसाच्या हातामध्ये मला बेड्या पडलेल्या पाहिजे हे मी तुम्हाला सांगून ठेवतो. आणि ठेवा आता, ठेवतो मी फोन असे बोलून मात्र तोऱ्यातच फोन ठेवतो. तर धनश्री हे सर्व ऐकते आणि त्याच्या हातातील फोन तो धनश्रीला आता घ्यायला सांगतो. आता धनश्री त्याच्या सेवेतच असते. हे करायचं ते करायचं. तर धनश्री आता ही तर मात्र कळलावीच असते. तेव्हा मात्र ती म्हणते की अहो हे बघा, तुम्ही इकडे पोलिसांना धमक्या देऊन पुरावा शोधायला सांगतात आणि तिकडे मात्र ती आनंदी भाऊजींसाठी देवासमोर दिवा लावून जपमाळ करते त्यांच्या सुरक्षेसाठी. तेव्हा विद्याधर दारू पीत आता धनीला म्हणतो की हे बघ धने, तिला कितीही देवासमोर दिवा लावून दे त्याचा काहीही फायदा नाही होणार, कारण ज्या देवाकडे ती साकडं घालत आहे ना तर त्या देवाला सुद्धा माहिती आहे की तिचा हा जो मालक साहेब आहे तो लवकरच पोलिसांच्या कस्टडीमध्ये असेल आणि किती काही झालं तर त्याच्या हातात बेड्या तर नक्कीच असतील. त्यामुळे ती कितीही खाली बसून तेथे देवासमोर दिवा पेटवायला लागली आणि इथे मात्र मी तिच्या सुखाला कायमची आग कशी लावायची याचा विचार करत आहे आणि हे आत्ताच्या आत्ता तू माझ्याकडून कोऱ्या कागदावर लिहून घे असं तोऱ्यातच म्हणतो आणि मस्त दारू पिण्याचा आनंद घेत असतो. तेव्हा धनश्री त्याचं सगळं बोलणं ऐकून घेते आणि विचारते की अहो हे बघा, नक्की तुमचा प्लॅन म्हणजे विचार काय आहे. तेव्हा आता विद्याधर म्हणतो की तू दारू भर ग्लासमध्ये, मी तुला सांगतो. तेव्हा धनश्री मात्र आता त्याला ग्लासवरून ग्लास एक एक भरून देत असते. तर विद्याधर म्हणतो की त्या पोलिसांना फक्त पुरावा गोळा करून दे आणि मग तू बघत राहा की युगंधर निंबाळकराचा जो काही मुखवटा आहे तो असं मी ओरबाडून काढेल आणि त्या आनंदीचा संसार रस्त्यावर यायला वेळ लागणार नाही आणि स्वतःला मात्र गावचा विधाता समजणाऱ्या ह्या युगंधरला त्याला त्याच्या खऱ्या अवकातीत कसं आणायचं हे अख्ख्या मी गावाला आता दाखवून देतो. तेव्हा आता धनश्री हे सर्व ऐकून घेत असते. त्यानंतर मात्र विद्याधरचा तोरा काही वेगळाच असतो. आता काही ना पुरावे शोधन कधी मला ऐकू येतील याची तू वाटच बघून असतो. त्यानंतर आता इकडे आरती ते डिझाईनचं काम अगदी रात्रीपर्यंत जागून तयार करत असते आणि आरची मात्र मस्त झोपलेली आहे. पण आरचीला मात्र झोप लागत नसते आणि ती म्हणते की ए आरती ताई, रात्रीचे 12:30 वाजलेले आहेत, अगं अजून तू किती वेळ काम करशील ग, आणि आता तर ये ना झोपायला. तेव्हा आरती म्हणते की अगं झोप तू, माझं काम अजून अर्धवट राहिलेलं आहे आणि ते खूप महत्वाचं काम आहे. तेव्हा आता आरची वैतागते. वैतागून म्हणते की काय करणार. एकतर आबा मात्र तिकडे शेजारच्या गावाला एकादशीच्या भजनाला गेलेत आणि रात्रभर मात्र ते तिकडेच असणार, सकाळीच घरी येतील. आणि इकडे मात्र ह्या गळक्या घरामध्ये अख्खं पावसामुळे पाणीच पाणी झालेलं आहे. आणि एकतर बरं झालं की वैशुताईने मात्र आता तिच्या घराची चावी आपल्याला दिली, नाहीतर अख्खी रात्र मात्र आता त्या पावसाच्या पाण्यामध्ये त्या ओल्या ओल्या तेथेच काढावी लागली असती. तेव्हा आता आरती हे सर्व ऐकते आणि म्हणते की खरं आहे, वैशुताईचे आभार मानावे तितके कमीच आहे. आणि आरती आता वैतागते. वैतागून म्हणते की आरचे, अगं तुझी बडबड बंद कर, अगं तू झोप बरं, मला काम करून दे. आणि हे बघ काम महत्वाचं आहे, मला सुद्धा खूप झोप येते पण काम अगोदर महत्वाचं आहे. आणि तेवढ्यात मात्र आरतीला पृथ्वीचा फोन येतो. आरती फोन उचलते, हॅलो म्हणते. तेव्हा पृथ्वी म्हणतो की हॅलो मिस आरती, डिझाईनचं काम कुठपर्यंत आलेलं आहे विचारतो. तेव्हा मात्र आरती म्हणते की मी त्याच्यावरच काम करते, अजून डिझाईन फायनल होत आहे. तेव्हा पृथ्वी विचारतो की काम चालू आहे म्हणजे. तेव्हा आता पृथ्वी म्हणतो की जेवढं झालेलं आहे तेवढं मला तू पाठवून दे आणि हे बघ मला माहिती आहे तू कसल्या याच्यावर विचार करते. तेव्हा मात्र आरती म्हणते की अरे इतक्या लवकर कसं पाठवून देऊ, अरे जरासा वेळ दे ना, मी तुला पाठवून देते. आणि तेवढ्यात मात्र पृथ्वी आता ओरडत असतो. परंतु आरची गुपचूप येते आणि आरतीच्या हातातील मोबाईल हिसकावून घेते आणि म्हणते की काय, आता इकडे आबा आपले घरी नाही,
आणि आता आपण इकडे वैशुताईच्या घरी आणि तू मात्र आपल्या बॉयफ्रेंड बरोबर गुटुरगुम करते. आता आरती चिडते. आरती म्हणते की तुला वेड लागलेला आहे का? अगं बॉयफ्रेंड वगैरे काही नाही. आणि तेवढ्यात पृथ्वी तिकडून हॅलो हॅलो करत असतो. आरती आर्चीला म्हणते की फोन दे, परंतु आता फोनवर मात्र आर्चीने हात ठेवलेला असतो. आणि आता ती आरतीला म्हणते की एवढ्या रात्री मात्र आता जे काही आपण बोलत असतो ना, तो फक्त आणि फक्त आपल्या बॉयफ्रेंड बरोबरच गुलगुलू करत असतो. आरती म्हणते की हे बघ अगं आर्चे, शहाणपणा करू नकोस, फोन दे, माझा कामाचा फोन आहे. तेव्हा लगेच आता आर्ची म्हणते हे बघ आता किती काही झालं तरी तुझा हा बॉयफ्रेंड आहे ना, तर त्याच्याबरोबर मी आता अगदी गुलगुलू करते. आणि तेवढ्यात मात्र आता लगेच आर्ची ही फोनवर बोलायला सुरुवात करते. तेव्हा लगेच आता इकडून पृथ्वी म्हणत असतो की हॅलो, अहो आरती, अहो मिस आरती. आणि तेव्हा आरची इकडून म्हणत असते की हे बघा हॅलो, तुम्ही कोण आहात? माझ्या ताईचं जर बॉयफ्रेंड तुम्हाला बनायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात अगोदर मला येऊन भेटावं लागेल. आणि मी जर तुम्हाला प्रूफ केलं तर तुम्ही माझ्या ताईचा बॉयफ्रेंड बनू शकतात, कळलं? तेव्हा आता लगेच पृथ्वी रागाने म्हणतो की हॅलो काय बोलतात? आणि तो म्हणतो की हे बघा हॅलो, मी आणि तुझ्या ताईचं बॉयफ्रेंड, तू जरा डोक्यावर पडलेली आहे का? किंवा आरची म्हणते की नाही, मग तुम्ही बॉयफ्रेंड नाही तर कोण आहात बरं? आणि इतक्या रात्री मात्र माझ्या ताईला कशाला फोन करतात? तेव्हा आता आरती आरचीच्या डोक्यात मारत असते की गप्प राहा म्हणून. तेव्हा आता पृथ्वी म्हणतो की मी पृथ्वी बोलतोय, पृथ्वी निंबाळकर. आरची घाबरते. आरची म्हणते की बापरे, मोठे मालक साहेब म्हणजे मालक साहेबांचा मुलगा, छोटे मालक साहेब. तेव्हा पृथ्वी म्हणतो की हो, आणि आत्ताच्या आत्ता मात्र तुझ्या ताईकडे फोन दे, कारण डिझाईन्स बद्दल अपडेट्स घेण्यासाठी मी तिला फोन केलेला आहे. आरची घाबरतेच म्हणते की हो. आणि आता मात्र आरती लगेच फोन घेते. तर आता तिकडून पृथ्वी म्हणत असतो की जगातील कितीही शेवटची मुलगी जरी तुझी ताई उरली असेल तर मात्र मी तिला कधीही डेट नाही करणार. आणि तेवढ्यात आरती फोन घेते. ती सुद्धा रागाने म्हणते की ओ पृथ्वी निंबाळकर, तुम्ही कितीही जगातील शेवटचा मुलगा जरी उरला असेल ना, तर मी सुद्धा तुम्हाला माझा बॉयफ्रेंड नाही करून घेणार. आणि बाकीचं जे काही डिझाईनचं अपडेट्स आहे तर ते मी उद्या फॅक्टरीमध्ये देईल, आणि ठेवा फोन. म्हणून आता आरती रागाने फोन कट करते. पृथ्वी म्हणत असतो की तू समजतेस काय स्वतःला, आणि हॅलो हॅलो करत असतो. परंतु आरतीने त्या अगोदरच फोन कट केलेला असतो, तो पण रागाने. आणि तेव्हा पृथ्वी म्हणतो की अरे अरे काय मुली आहेत या सध्याच्या, म्हणून तो आता वैतागून जातो. त्यानंतर इकडे आरती आता आरचीवर ओरडते आणि म्हणते की हे बघ, हे जे काही तुझे सध्याचे साळे सुरू आहेत ना, ते बंद कर आणि अगोदर झोपी जा. आणि जोरात तिला आता पाठीत झपाटा ठेवून देते. तेव्हा आता आरची आपली पाठ चोळत म्हणते की मला तर असं वाटलं होतं. तर आरती तिच्यावर पुन्हा ओरडते, काय वाटलं तुला? आरची आता चिडवत म्हणते की मला तर असं वाटलं होतं की जिजू भेटणार म्हणून. आरती पुन्हा तिच्या अंगावर धावून जाते आणि म्हणते की झोप लवकर. आरची लगेच आता गुपचूप अंगावर घेते आणि झोपते. तेव्हा आता आरती पुन्हा वैतागून कामाला बसते, कारण तिला ते डिझाईन पूर्ण करून द्यायचं असतं. त्यानंतर आता इकडे युगंधर आपल्या समिताच्या फोटोजवळ येतो आणि समिताच्या फोटोकडे बघत असतो. तेव्हा मात्र आता त्याला आनंदीचं बोलणं आठवतं. आनंदी त्याला म्हटलेली असते की तुम्ही आज सुद्धा तुमच्या पत्नीवर तितकंच प्रेम करतात, आणि आज जर समिताताई जिवंत असत्या तर मात्र त्या सुद्धा तुमच्यावर जे संकट आलेलं आहे तर त्या सुद्धा असंच त्यासाठी तुमच्यासाठी देवघरात असंच जपमाळ करत तुमच्यासाठी प्रार्थना करत बसल्या असत्या. आणि हे बघा मालक साहेब, तुम्ही चांगले आहात की वाईट आहे या गोष्टीचा निर्णय घेण्याचा हक्क तुम्ही स्वतःकडे ठेवू नका. हे जे काही सगळं बोलणं आहे तर ते प्रत्येक शब्दाने शब्द मात्र आता युगंधर आठवतो आणि त्या सगळ्या बोलण्याचा तो विचार करत आहे. आणि तेवढ्यात मात्र आता हा विचार करत असताना त्याच्या मोबाईलवर फोन येतोय. तेव्हा आता शिर्केंचा फोन असतो. शिर्के मात्र बाहेरच असतात आणि पावसामध्ये, आणि ते माता म्हणतात की हे बघा मालक साहेब, अहो खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. म्हणजे त्या विद्याधरने असं काहीतरी केलेलं आहे, पोलिसांना इतका प्रेशर आणलेला आहे त्या गाडीची सगळी चौकशी करण्यासाठी, आणि आता मात्र त्या पोलिसांनी कसून चौकशी सुरू केलेली आहे. आणि हे बघा मालक साहेब, त्यांना त्या गाडीचा जो काही RDSचा माझा आहे तो लागलेला आहे, आणि आता मात्र पोलीस मात्र त्या RDSचा माग काढत मात्र फॅक्टरीपर्यंत पोहोचतील. आणि ज्या फॅक्टरीतून आपण सगळा काही स्टॉक घेतला होता आणि ते तिथपासून आपल्यापर्यंत पोहोचले तर काय करायचं? आणि हे बघा मालक साहेब, पोलीस मात्र आपल्या फॅक्टरीपर्यंत पोहोचण्याला वेळ लागणार नाही. आणि हे बघा मालक साहेब, फॅक्टरीतून आपण हा स्टॉक घेतलेला आहे त्या फॅक्टरीचा माग काढत मात्र पोलीस आता आपल्यापर्यंत जर पोहोचले तर काय करणार? तेव्हा युगंधरला मात्र काही टेन्शन येत नसतं. तो आता शिर्केंना निश्चिंत राहा, आणि हे बघा रात्र खूप झालेली आहे, तुम्ही तुमच्या घरी जा व्यवस्थित, आणि आता फोन ठेवा. म्हणून युगंधर फोन कट करतो. शिर्केंचं बोलणं तो ऐकून घेत नाही. शिर्के म्हणतात की अहो मालक साहेब, पण तेवढंच शिर्केंचे लक्ष येतं की फोन कट झालेला आहे. शिर्केंना मात्र खूप टेन्शन आलेलं असतं, आणि शिर्के म्हणतात की एवढे प्रॉब्लेम चालू असताना मालक साहेब इतकं शांत कसं राहू शकतात? आणि खरं तर मला तर काही समजेनासं झालेलं आहे, नक्की मालक साहेब इतके टेन्शनमध्ये का नाहीत, ते इतके शांत कसे आहेत? आणि तेवढ्यात युगंधर मात्र
आता शांत विचार करत असतो, त्याच्या मनात काहीतरी विचार सुरू असतात. तर मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र घरातील सगळेजण एकत्र असतात. तर मिताली आता सगळ्यांना म्हणजे पृथ्वीला म्हणत असते की हे बघ, मीडिया समोर आपल्याला जे काही साड्या लॉन्च करायच्या आहे, तर त्यासाठी मात्र आपल्याला ते लॉन्च म्हणजे त्यांचं प्रदर्शन करण्यासाठी एखादी मॉडेल लागेल आणि इतक्या कमी वेळामध्ये मात्र आपण एक प्रोफेशनल मॉडेल कुठून आणायची. आनंदी तिथेच असते, शिल्पा तिथेच असते आणि धनश्री सुद्धा. तेव्हा पृथ्वी असतो, तेव्हा पृथ्वी म्हणतो की आपल्याला बाहेरून कुठलंही आता मॉडेल आणण्याची गरज नाही, कारण या ब्रँडची आणि आता ह्या प्रोजेक्टची जी काही आता मॉडेल आहे तर ती आपल्याच घरामध्ये हजर आहे. आणि तेवढ्या शिल्पाला असं वाटतं की हो, मीच असेल. शिल्पा तोऱ्यातच म्हणते की आम्हाला सुद्धा कळून दे कोण आहे तुझी मॉडेल. तेव्हा आता पृथ्वी म्हणतो की आपल्या ह्या नवीन प्रोजेक्टची आणि मुख्य मॉडेल आहे ती मात्र असणार आहे. तेवढ्यात धनश्री खुशच म्हणते की ताई, तुम्हीच असणार आहात. तेवढ्यात शिल्पा तोऱ्यातच म्हणते की हो, माहिती आहे मला. आणि तेवढ्यात आता पृथ्वी नाव घेतो तो आनंदीचं. आनंदीला त्याने मॉडेल म्हणून सिलेक्ट केलेलं असतं. तेव्हा आता आनंदीला हे ऐकून आनंदाचा धक्का बसतो, परंतु शिल्पा आणि धनश्री यांचे चेहरे बघण्यासारखे होतात आणि तो आनंदीकडे हात करतो. आनंदी पाहत असते. तर मित्रांनो, शेवटी आता नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.